चहा घ्या. आमचे नचिकेत कामकर कुठे आहेत? नचिकेत कामकर. पबडी कुठे गेला? स्काय फोर्स विरुद्ध K1 किंग यांचे कर्णधार मैदानात यायचा आहे आणि मी टॉस उडवण्यासाठी आमंत्रित करतो आमचे ग्रामस्थ मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री रामचंद्र रेमजे यांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते रामचंद्र रेमजे यांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार मैदानात. कर्णधार कोण आहे? सुबोध मांडवकर आणि कोण? नितीन रेमजे. स्काय वाय आणि अंपायरच्या भूमिकेत अनिकेत खामकर आणि लेगी अंपायर विवेक मांडवकर. कोण टॉस विन कोण आहे? सुबोध मांडवकर, स्काय फोर्स. आणि खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. फिल्डिंग घेतलेली आहे सुबोध मांडवकर यांनी, क्षेत्ररक्षण. आणि नचिकेत कामकर सुद्धा फिल्डिंग करत आहेत. तेज तरार. वहिनी
बोले लावा चला. काय तुम्ही नरतून पटका महिला मंडळ यांचा खरोखर मनापासून आभार. चहाची व्यवस्था पण केलेली आहे त्यांनी आणि मला वाटतं सुदर्शनी आणि सुवर्णा यांनी खाऊ पण घेऊन आलेले आहेत काहीतरी खायला वाटतं. काय आणलं काय माहिती. धन्यवाद मंडळ आभारी त्यांचा महिला मंडळांचा चहा मिळालेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आपल्या मांडवकरवाडी प्रीमियर लीग पर्व पहिले याच्यासाठी लाईव्ह प्रदर्शन करत आहेत आपले शुभम तोरणकर. खरोखर त्यांच्या मनापासून आभार. तसेच हर्षल जोशी आणि खरोखर त्यांच्या मनापासून आभार. अच्छा हा कशासाठी तुम्हाला म्हणजे जिंकणाऱ्याला फायनल टीम जी फायनल टीम जिंकेल त्यांच्यासाठी सरस्वती मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. सुशीला रेमजी यांचं सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. फायनल टीम जिंकेल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. स्कोरर कोण आहे. स्कोररने लिहून घ्यायचा. स्कोरर मगाशी कोण बसलेला महेश रेमजे स्कोरर म्हणून बसायचं आहे आणि त्यांनी बक्षीस लिहून ठेवायचे. तिथे फायनल साठी 400 रुपयाचं पारितोषिक आले आहेत. शेवंती रेमजे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अरे वा. फायनल टीम साठी जी फायनल टीम विजेती होईल त्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव. सरस्वती मांडवकर, सुशीला रेमजे आणि शेवंतीबाई रेमजे 200 200 200. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मारा करतील बाईत आपल्या मामासाठी शेवंतीबाई रेमजे, सरस्वती मांडवकर, सुशीलाबाई रेमजे. अंपायर सामना सुरू का. सुरू. पहिला चेंडू बाई त्यांचा महेंद्र मांडवकर यांच्यासाठी. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. मागाचा पारितोषिक होता फायनल मॅच साठी. या स्कोरर फर्स्ट प्राइज फर्स्ट विनर असेल. दुसऱ्या चेंडूत पहिला विकेट. बाई त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट अशी खिलाडू वृत्ती, उत्कृष्ट असा मारा. बाहेरून कोणीही बोलणार नाही. अंपायरांनी याची नोंद घ्यायची. ओके. त्यांनी ऑब्जेक्शन टाकलेलं आहे. अंपायरांनी लक्ष ठेवायचं आहे. त्यांची काय समस्या आहे जाणून घ्यायची अंपायरांनी. तिसरा चेंडू टाकतायत बाईत. फटका मारलाय तो स्वराज मांडवकर. अंपायर 2 रन. उत्कृष्ट असा फटका स्वराज. नो बॉल. अंपायर डिसिजन काय. नो बॉल 1च रन. ओके. कडक शॉट आणि 1 सोरटी धाव काढली त्यांनी स्वराज मांडवकरांनी. अंपायरांनी नॉट आउट दिलेला आहे. अंपायर किती बॉल बाकी. शेवटचे 2 चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मारा करतात बाईत आपल्या मामासाठी. मामा भांजेंचा खेळ बघूया. आणि फटकवलेला आहे मामाने 1 चोरटी धाव. उत्कृष्ट महेंद्र मांडवकर उत्कृष्ट फटकेबाजी करतायत आपल्या संघासाठी. योगदान. शेवटचा चेंडू स्वराज मांडवकर यांच्यासाठी आणि बाद. अंपायर डिसिजन बाद. अंपायर डिसिजन आउट तर आउट. खेळाडूने आपापसात भांडू नये. बिलकुल टॅप नाही असा अंपायरचा निर्णय आहे. बोला नचिकेत आपली समस्या काय आहे. बोला कोणता संघ जिंकेल याच्यामध्ये. नचिकेत खामकर बोलतात आपल्याशी. कोणता संघ जिंकेल बोला. ब्लू कलर. ब्लू. त्यांचा टी शर्ट घातलेला आहे ब्लू.
आतमध्ये जा, फिल्डिंग करायला जा. एक ओव्हर मध्ये 4 रन. एक ओव्हर झालेली आहे, 4 रन. स्कोरबोर्ड 4 रन. आणि मारा करतात, काय त्यांचं नाव पण नाही, राजू दादा. राजू दादा बॉलिंग करतायत, बघूया. उत्कृष्ट अशी फिल्डिंग चंदूभाऊ कडून उत्कृष्ट अशी फिल्डिंग. उत्कृष्ट बॅटिंग महेंद्र मांडवकर, ते अलिबागवरून आलेले आहेत. उत्कृष्ट अशी खिलाडू वृत्ती आणि बॉलिंग. डॉट बॉल काढले त्यांनी. बोलतात ना, क्रिकेटसाठी वयाची मर्यादा नसते. हे साक्षात उदाहरण आपण बघताय. कोणीही क्रिकेट खेळू शकतो. जसे आमचे मगाशी वसंतदादा रेमजे उत्कृष्ट अशी फिल्डिंग करत होते, उत्कृष्ट सर्वात त्यांनी चौकार मारला. याला बोलतात खेळाडू वृत्ती. तसेच विवेक मांडवकर आपल्याकडे ताजं उदाहरण आहे आणि ते आमच्याच संघाचे कर्णधार आहेत. अंपायर डिसिजन 4 रन. कोणी फटका मारला? प्रतीक मांडवकर. उत्कृष्ट फटकेबाजी आपल्या संघासाठी. गचाळ असा क्षेत्ररक्षण झालेला आहे, त्यामुळे चौकार गेलाय. शेवटचे 2 बॉल. बॉलिंग. अंपायर डिसिजन. अंपायर कोण आहे? अंपायर डिसिजन आउट तर आउट. अंपायर डिसिजन आउट तर आउट. आपसामध्ये भांडण करू नये. 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. 2 अंपायर स्वतःमध्ये डिस्कस करतात. कोणी भांडण करू नये. दोन्ही अंपायर आपसात सल्लामसुरा करतायत. त्याच्यानंतर निर्णय, शेवटचा निर्णय लास्ट दिला जाईल. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. ऑनलाईन होत आहे, बघण्यात येईल. कोण म्हणतो नाही आहे? ऑनलाईन बघण्यात येईल. आहे आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम. नॉट आउट. अंपायरने डिसिजन दिलाय नॉट आउट. बस निर्णय दिलेला आहे. अरे नचिकेतकडे बघा, नचिकेतचं क्षेत्ररक्षण बघा. शेवटचा लास्ट बॉल प्रतीक यांच्यासाठी. वेल बॉल आणि डॉट बॉल काढाय. शेवटचा ओव्हर संपलेली आहे. स्कोअर किती आहे? 10 रन. 2 ओव्हर 10 रन. आता खेळतायत बघा समोरासमोर काका पुतण्या. काय आपल्याला गेम बघण्यासाठी मिळतोय. काका पुतण्या बॅटिंग आणि मारा करतायत स्वरूप मांडवकर. एक धाव चोरटी घेतलेली आहे महेंद्र मांडवकर यांनी. मारा करतील स्वरूप मांडवकर, प्रतीक मांडवकर यांच्यासाठी. आणि चोरटी 1 धाव. अंपायर डिसिजन आउट. रन आउट झाले प्रतीक मांडवकर. चला, त्यांनी खूपच योगदान चांगला दिलेलं आपल्या संघासाठी. धन्यवाद प्रतीक मांडवकर. उत्कृष्ट खेळ करून बाद झालेत. आणि आता आले सर्वे सर्वा त्रिमूर्ती क्रिकेट संघाचे सर्वे सर्वा नितीन रेमजे. अंपायर डिसिजन 4. उत्कृष्ट फलंदाजी महेंद्र मांडव यांच्याकडून. हा काका तू उभा राहायचा, फक्त काका उभा राहा, तू स्कोअर येणार असं आपला पुतण्या सांगतो आपल्यासाठी. 4. हाय त्यांच्या हातात बॉल आहे बघा.
एक धाव. वन टू. शेवटचा बॉल, ह्या षटकातील शेवटचा बॉल. तिसरा षटक चालू आहे. शेवटचा बॉल मारा करतात नितीन रेमजे. ओव्हर झालेली आहे. षटक संपलंय. स्वरूप मांडवकरांचं स्कोर किती आहे? स्कोरर 20 रन. 3 ओव्हर 20 रन झालेले आहेत. हा, एक ओव्हर बाकी आहे. एवढ्या आपण सकाळपासून इथे खेळतोय. पहिल्यांदाच हायेस्ट स्कोर झालाय आता. अजून एक ओव्हर बाकी आहे. याची नोंद घ्यायची सगळ्यांनी. प्रेक्षकांनी टाळ्या, प्रेक्षकांनी फुकट टाळ्या मारायच्या आहेत. प्रेक्षक फुकट टाळ्या तरी मारा. पूर्वीताई सोरटी फक्त एक धाव. किती धाव आले? एक धाव. धाव नाही आहे ना? नाही. डॉट बॉल. सोरटी एक धाव. आपल्या संघाशी योगदान देताना महेंद्र मांडवकर खरोखर उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत त्यांनी स्कोर बोर्ड हलता ठेवलेला आहे आणि आता सामना करतायत. नो बॉल आणि विकेट. अच्छा, पल्ल्याआड फटका मारून आपली स्वतःची विकेट गमवले सर्व नितीन रेमजे. आणि आमचे धडाडीचे क्रिकेटपट्टू आलेले आहेत वसंतदादा रेमजे. आणि झाडू फिरून त्यांनी 1 रन काढलेला आहे. आउट. अंपायर डिसिजन आउट. आउट. पल्ल्याआड फटका मारला त्यांनी ग्राउंडच्या बाहेर. सिक्सर मारून आउट. पहिला नियम आहे बघा, सिक्सर मारून आउट. वसंतदादा आमचे आउट झालेत. त्यांनी खूप मेहनत घेतली आपल्या संघासाठी. आणि षटक टाकतात चंदू भाऊ. अनिल खामकर यांनी एक उत्कृष्ट फटका मारून 1 धाव आपल्या संघासाठी. आणि पुन्हा स्ट्राईक साठी आलेत महेंद्र मांडवकर. शेवटचे 2 बॉल आपल्या संघासाठी. अंपायर डिसिजन काय असेल सांगायचं आहे? अंपायर डिसिजन अंपायर डिसिजन 2 रन. 2 रन. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाई त्यांच्याकडून. आणि 1 धाव काढले महेंद्र मांडवकर यांनी. आणि ओव्हर समाप्त. 4 षटक संपलेले आहे. स्कोर आहे 26 रन. सकाळपासून खेळत असलेल्या संघामध्ये पहिलाच हायेस्ट स्कोर 26. खरोखर अभिनंदन संघाचं. केवन किंग संघ होता आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं ते महेंद्र मांडवकर यांनी. ते सतत सांगत असतात, मी जर उभा राहिलो तर 1 हाती मॅच जिंकून देईन, मला फक्त उभं ठेवा. एका हाताने मॅच जिंकून देणे. खरोखर त्याने असा स्कोर बनवलेला आहे समोरच्या संघासाठी 26 रन आणि जिंकण्यासाठी 27 रनांची गरज. कोण नतुदाचे बाबा ना जोडीला बघत असतील जोडीला ह्यांचा अजून होणार नाही व्हाईट वाल्यांचं मग नंतर फायनल नाही आता एक आणि फायनल मग काय बोलतो डायरेक्ट फायनलच असणार आहे. डायरेक्ट फायनल असणार आहे. अजून ह्यांचे आम्ही डायरेक्ट पोहोचलो नाही. एक अजून आमची बाकी आहे पण आम्ही पोहोचलो ऑलरेडी फायनलसाठी. आणि पहिला षटक घेऊन येत आहेत प्रतीक मांडवकर. आपल्या बाई त्यांच्यासाठी व्हाईट वाल्यांबरोबर हारलात
तर तुम्ही पोहोचला फायनलला? हा आम्ही ऑलरेडी पोहोचलो, 2 जिंकायचे होते ना. वहिनी थोडीशी कॉमेंट्री करा ना. नाही. करा हो, थोडंसं बोला. नाही. अंपायर डॉट बॉल, 1 रन, 1 रन. मारा करतात प्रतीक मांडवकर आणि बाईत आऊट झालेत. यांचा चांगला बॅट्समन आऊट केलेला आहे प्रतीक मांडवकर यांनी. आणि खरोखर खुशीत गाजर खात असतील त्यांचा संघ आता. खुशीत गाजर. शेवटचे 3 बॉल. तोरणकर चोरटी धाव काढलेली आहे त्यांनी. शुभम तोरणकर खरोखर आपल्या मंडळासाठी त्यांनी लाईव्ह प्रेक्षेपण चालू ठेवलेलं आहे. आमचं मंडळ त्यांचा खरोखर मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील आणि उत्कृष्ट फटका आणि अंपायर डिसिजन 4. 4 मारला. कोणी मारलाय 4? कोणी मारला? शशिकांत मांडवकर. अरे वा, शेवटचा बॉल आणि आउट झालेत. 1 चौका मारून बाद झालेत शशिकांत मांडवकर. आपल्या संघासाठी 4 धावा करून बाद. आणि आता आलेत बबलू सुहास मांडवकर. 999, 1 ओव्हर 7 धावा. दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते स्वराज मांडवकर. पहिला बॉल व्हाईट, हात समांतर, धावा अवांतर. व्हाईट बॉल. 1 रनाची धावसंख्या वाढलेली आहे. आणि बॅट्समन आहेत शुभम तोरणकर. खरोखर खेळाडू वृत्ती. अंपायर डिसिजन नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट आहे. खेळाडूंनी वाद घालू नये. ए मगाचा नो आहे की नाही आहे? अंपायर नो नाही आहे. नो नाही आहे. उत्कृष्टाचा फटका. 2 रन. सुहास मांडवकर खेळाडू वृत्ती. 2 धावा दिलेल्या त्यांनी संघासाठी आपल्या. 1 रन धावून काढले. नितीन रेमजे आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करताना आपले सर्व नितीन रेमजे. जो चालू असलेला संघ, चालू असलेला सामना यांच्यामध्ये जो विनर संघ असेल त्यांना 101 रुपयाचे पारितोषिक आले सुनील मांडवकर यांच्याकडून. त्यांना काय आहे, त्यांना हिसाब करायला ठेवायचा आपण, अकाउंटिंग. उत्कृष्ट फटकेबाजी आणि 4 रन. अंपायर डिसिजन 4 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. कोणी 4 मारला आता? शुभम तोरणकर. आपल्या संघासाठी योगदान, भरीव असं कामगिरी. ओव्हर झाली. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. खेळाडूने आपसात भांडण करू नये. 5 रनाची पॅनल्टी आहे, लक्षात ठेवायचं आहे. चार 9 बॉल आणि 4 रनाची भरीव कामगिरी केली आहे ती शुभम तोरणकर यांनी.
कोणी आपसात भांडण करू नये. नो बॉल. अंपायर डिसिजन, शेवटचा डिसिजन. खेळाडूने आपसात भांडण करू नये. नो बॉल आणि 4 रन दिलेले आहेत. शेवट किती बॉल बाकी आहेत? शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे ह्या षटकातील शेवटचा बॉल. हे दुसरं षटक ना? तिसरं षटक चालू आहे. दुसरं षटक. शेवटचा बॉल आणि बाद. बांधा पल्ल्यावर फटका मारून बाद झालेत शुभम तोरणकर. त्यांनी चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 2 ओव्हर 21 जिंकण्यासाठी 12 बॉलात 7 धावाची गरज, 6 धावाची गरज. काढलं ना वाटतं 2-3 फोर मारून. 21 रन झालेले आहेत. हा समांतर धावा अंतर. पहिला बॉल वाईट. महेंद्र मांडवकर यांचा मारा करतात ते सुहास मांडवकर यांच्यासाठी आणि उत्कृष्ट फटकेबाजी देत 4 रन. अरे वा, सुहास मांडवकर हे उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. किती? जिंकण्यासाठी केवळ 1 धावची गरज. 1 धाव आणि खरोखर सुहास मांडवकरांची फटकेबाजी. वा. आणि त्यांनी सोरटी धाव काढून आपल्या संघाला विजय जाहीर केलेला आहे आणि त्यांनी 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडचं. 1 ओव्हर ठेवून ना, 1 ओव्हर ठेवून सामना जिंकलेला आहे. 10 बॉल ठेवून. पुढील संघाचे कर्णधार. पुढील संघ काय कोणता आहे? पुढील संघ कोण? सुपर फायटर आणि 101 ह्या संघासाठी. आता जो विन झाला त्यासाठी लिहून ठेव. उद्या तुला हिशोब करायला लावेल. आता नाही दिलेत. नाही रे, मगाचे मी फायनल विनरचे सांगितले तुला. हा, ते 280 फायनल साठी मगापासून बोंबलतोय तुला. फायनल विनर साठी. म्हणून ते फायनल साठी लिहून ठेवते. फायनल साठी. आणि हे आत्ताचे 100 रुपये ह्या सामन्यासाठी आहेत. आणि पुढील सामना खेळवला जाईल तो